आलेल्या लोकांना विचारतो, आमचा एक परिसर असा निसर्गरम्य परिसर आहे. ज्यावेळेला तुम्ही निसर्गात जाता, एखाद्या डोंगरावरती जाता, एखाद्या जंगलामध्ये जाता, त्यावेळी तुम्हाला बरं वाटण्याचं फिलिंग येतं. प्रत्येकाला बरं वाटतं. कोणी असं म्हणतं का, काय झाडं आहेत, किती नुसता विरान शांतता आहे, असं नाही वाटत. तुम्हाला एकदम वाह! बरं वाटतं, वाह वाटतं. का वाटतं? कारण बाहेरची प्रकृती आतल्या प्रकृतीशी एक झाली, एकरूपता आली, की तुम्हाला बरं वाटण्याचं फिलिंग येतं. कारण बाहेर जे आहे तेच तुमच्यात आहे. ही पंचमहाभूतच तुमच्यात आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. बघा तुम्ही एखादा रेड सिग्नलवरती उभे आहात. एखाद्या शहरामध्ये खूप मोठा गाड्या चालले, ट्रॅफिकमध्ये अडकलेला आहात. तिथं ज्यावेळेला धुरांमध्ये असतात, त्यावेळेला तुम्हाला काय फिलिंग असतं? बरं न वाटण्याचं फिलिंग असतं. फ्रस्ट्रेशन. म्हणजे बाहेरची प्रकृती तुमच्याशी मेळ खात नाही, त्यावेळेला तुम्हाला बरं वाटत नाही. म्हणजे जितका जो निसर्गाच्या सानिध्यात जातो त्याला बरं वाटण्याचं फिलिंग येतं आणि नेहमी बरं वाटत राहणं. नेहमी तुम्हाला बरं वाटत राहणं हे काय आहे? आरोग्य आहे. आणि ते कोण आरोग्य देतं? ही प्रकृती देते. बघा जागतिक आरोग्य संघटनेनं आरोग्याची व्याख्या काय केली? जागतिक आरोग्य संघटना म्हणते अ स्टेट ऑफ वेलबिंग ऍट फिजिकल, मेंटल, सोशल अँड स्पिरिच्युअल लेवल. म्हणजे काय? शरीरात तुम्हाला रोग नाहीये, पण मनाने नेहमी तुम्ही चिडचिड करत आहात, नेहमी चिंतेत आहात, तर तुम्ही आरोग्य संपन्न आहात का? नाहीये. समजा एखादा शरीराने धट्टाकट्टा आहे, मनाने सुद्धा अकंप आहे, पण जाता दुसऱ्याच्या दुकानावर दगड फेकतो. त्याला तुम्ही आरोग्य संपन्न म्हणणार का? नाही. म्हणजे सामाजिक स्तरावरती तुम्ही कसे वागता? मॅन इज अ सोशल अॅनिमल. बाबा मी आनंदी राहतो, माझ्यासोबत येणाऱ्या प्रत्येकाला मी आनंदी ठेवतो का? हे कशामध्ये येतं? आपल्या सामाजिक आरोग्यामध्ये. आता आपण म्हणतो हिमोग्लोबिन आहे आपल्या शरीरामध्ये. हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. आता आयर्नवरती लोखंडावरती कुठलंही चुंबक काम करतं. आता पृथ्वी एक काय मोठं चुंबक आहे, दक्षिण ध्रुव आहे, उत्तर ध्रुव आहे. त्याचा एक मॅग्नेटिक शॉवरिंग इफेक्ट आहे. तो कशावरती होतो? तुमच्या हिमोग्लोबिनवरती होतो. आता मी जर लोखंडी पिंजऱ्यामध्ये बसलो असेल, तर पृथ्वीचं चुंबकीय वलय माझ्यावरती काम करेल का? नाही करणार. म्हणून बघा आज चांगल्या खात्यापित्या घरातल्या महिला असतात, मुलं असतात. हिमोग्लोबिन चेक करा, 7.5 आहे, 8 आहे. का आहे? खायला प्यायला काही कमी नाहीये. त्याचं कारण आहे की पृथ्वीची संगत नाहीये. पूर्वीच्या काळी शेणानं सारवलेल्या जमिनी असायच्या, मातीनं लिंपलेल्या भिंती असायच्या. त्याच्यावरती चटई टाकून झोपायचं. म्हणजे तुम्ही कुठं झोपत होतात? प्रकृतीवरती झोपत होतात. प्रकृतीच्या सानिध्यात होतात. पृथ्वी तत्वाची प्रचुरता तुमच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवायची. आम्ही भूगर्भ चिकित्सा देतो, म्हणजे मातीमध्ये झोपवतो. संपूर्ण अंगाला चिखल स्नान लावून आंघोळ घालतो. ज्यावेळेला हे घडतं त्यावेळेला ज्यांचं प्लेटलेट काउंट कमी आहे, ज्यांना सारखं प्लेटलेट चढवायला लागत होतं, ज्यांना हिमोग्लोबिन चढवायला लागत होतं, अशा लोकांचं प्लेटलेट ऑटोमॅटिक वाढलेलं असतं. ज्यांना झोप लागत नाही, म्हणजे इन्सोमिनियाचा त्रास होता, तिथं भूगर्भात गेल्यानंतर 10 मिनिटासाठी झोपा म्हटलं तर ते तासभर घोरायला लागतात. आमचे स्टाफ मेंबर त्यांना सोडून जेवायला जाऊन येतात तरी झोपलेलेच असतात. म्हणजे एवढं त्या मातीच्या गुणधर्म आहेत.